नाशिकमध्ये सलग 11व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून 2720 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सलग 11व्या दिवशी रामकुंड आणि गोदा घाटाच्या सर्व परिसराला गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। समोर जर आपण बघितलं तर जो गोल घुमट आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय त्या ठिकाणी खरं तर देशभरातून आलेल्या भाविकांकडून दररोज दशक्रिया विधीसह अन्य धार्मिक विधी केले जातात। त्या ठिकाणी अस्थि विसर्जन देखील करण्याला विशेष असं महत्त्व असल्यामुळे देशभरातून हजारो भाविक दररोज या ठिकाणी रामकुंडावर या धार्मिक विधींसाठी येत असतात। मात्र मागच्या 11 दिवसांपासून हा सगळा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे समोरच्या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ या सगळ्या भाविकांवर आलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या अद्यापही पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आहे, तर यशवंत महाराज पटांगण ते दुतोंड्या मारुती या सगळ्या परिसराला जोडणारा जो पूल आहे त्या पुलावरून देखील गोदावरीच्या पुराचं पाणी वाहत असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। तर लक्ष्मण कुंड आणि रामकुंड या दोन्ही कुंडांच्या मधला जो पूल आहे त्या पुलाला देखील गोदावरीच्या पुराचं पाणी लागलेलं बघायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये गेल्या 11 दिवसांपासून अशाच पद्धतीने ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण जवळपास 59% जास्त भरलं आणि त्यामुळे धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि परिणामी गोदावरीची ही पूर परिस्थिती जी आहे ती आता देखील कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यास किंवा पाऊस थांबल्यास धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केला जाण्याची शक्यता आहे। मात्र जर पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा अद्यापही कायम ठेवण्यात आला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।